हॅलो, नमस्कार. हा एक छोटासा लेख मला सुचला, मी आज लिहिला. तो आपणास वाचून दाखवतो. ह्या लेखाचं नाव आहे असे हे जीवन. संक्षिप्त लेख माझा लिहिलेला. तर एकूण 4 युग आहेत असं म्हणतात. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि हे सध्या जे चालू आहे ते कलियुग. आता आपण असं समजू की एक युग हे 1 वर्ष चालतं, समजायचं. आता एका युगाचा काळ 1 वर्षाचा आहे असं जर आपण समजलो तर माणसाचं आयुष्य त्यामध्ये एकूण किती येईल माहीत आहे? जास्तीत जास्त 2 तास. म्हणजे 70 ते 80 वर्ष आजच्या काळात माणूस जगतो. 70 ते 80 सरासरी आजच्या काळात माणूस जगतो. एक युग सरासरी 10,000 वर्ष असेल असं आपण गृहीत धरू, भगवंतानं निर्माण केलेलं. आपल्याला तर काहीच माहीत नाही. 5,000 10,000 वर्ष असेल एक युग चालत असेल. आणि पण त्या युगात या युगात आपण 70-80 वर्ष जिवंत राहतो, तेवढं आपलं आयुष्य येतं. पण आता आपण काय केलं की हे जे युग आहे ते अगदी मिनिमाइज करून टाकलं आणि त्याची लेंथ फक्त 1 वर्षाची केली, सहज एक गंमत म्हणून. म्हणजे हे युग 1 वर्षाचे, तर आपलं जीवन फार तर 2 तासाचं. आता पहा, एकूण आपलं आयुष्य 2 तास, त्यातला 1 तास तर आपला झोपेतच जातो. म्हणजे दिवस 1 तास आणि रात्र 1 तास, रात्र झोपेतच जाते ना. पहा, आपलं खरं आयुष्य आता किती येतं? फक्त 1 तासाचं आपण जागे असतो ते. आता या 1 तासातले 20 मिनिट आपले बालपणात जातात, त्याच्या पुढचे 20 मिनिट आपले तरुणपणात जातात आणि उरलेले 20 मिनिट आपली शेवटची वृद्धावस्था असते, हो ना. आता यामध्ये पहिले 20 मिनिट खोड्या करण्यात, धिंगाणा करण्यात, थोडे शिक्षण घेण्यात जातात, बालपण. त्यानंतर पुढचे 20 मिनिट आपले नोकरी धंदा करण्यात, जबाबदाऱ्या उचलण्यात, कौटुंबिक सामाजिक जिम्मेदाऱ्या पार पाडण्यात जातात, ते तरुणपण. आणि शेवटचे वृद्धावस्थेतले 20 मिनिट आपली आराम करण्यात, दुखणे व व्याधी नसण्यात जातात. त्या 20 मिनिटामध्ये आपण दुसरं काहीच करू शकत नाही. पेन्शन घेणे, नातवंडांना खेळवणे, यामध्येच ते 20 मिनिट संपून जातात. तर असं आहे हे आपलं जीवन. कसं गंमतशीर वाटतं ना ऐकायला. म्हणजे एकूण काळ किती असतो आणि त्यामध्ये माणसाचं जीवन किती अत्यल्प असतं हे सांगण्यासाठी हा खटाटोप. धन्यवाद.